मंडळी, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्या, ज्यात काही प्रमाणात जीवितहानी सुद्धा झाली. महाराष्ट्राप्रमाणे शेजारील कर्नाटक राज्यातही असाच जोराचा पाऊस पडून गेला. अर्थात बंगळुरू आणि आसपासच्या परिसरात आताही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसात त्या ठिकाणी सुद्धा लोकांना नुकसान सोसावं लागले. झाडेही उन्मळून पडली. पण वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे एनजी केसरी नावाच्या एका आजोबांचं नशीब रात्रीतून पालटलं. अंगणातील झाड कोसळताच त्यांना तब्बल 28 लाख रुपये मिळाले. इतकंच काय, तर कर्नाटक सरकारने सँडलवूड शिरोमणी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही केला. पण 40 वर्षांपूर्वी या प्रेरणादायी कहाणीला कशी सुरुवात झाली, एनजी केसरी यांची व्हायरल स्टोरी या व्हिडिओतून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदनका. मंडळी, एनजी केसरी हे बंगळुरूच्या मल्लेश्वरम भागातील रहिवासी आहे. 40 वर्षांपूर्वी त्यांच्या अंगणातील बागेत एक छोटं रोपटं आपोआप उगवलं. इतर रोपट्यांप्रमाणे त्या रोपट्याची देखील त्यांनी काळजी घेतली, वेळोवेळी त्याची देखभाल केली. पण जसं जसं ते रोपटं मोठं होत गेलं तसं त्याचा सुगंध आजूबाजूच्या परिसरात दरवळू लागला. या सुगंधाने त्यांच्यासह सगळ्यांनाच आकर्षित केलं. खरं तर त्यावेळी त्यांना समजलं की हे झाड साधंसुधं झाड नसून कर्नाटक मधील मौल्यवान श्रीगंध आहे, म्हणजेच चंदनाचं झाड आहे. दरम्यान नंतरच्या काळात या झाडावर अनेकांची नजर पडली. चंदनाच्या लाकडाची मोठी किंमत असल्यामुळे लाकूड चोरांनी हे झाड कापण्याचा वारंवार प्रयत्न केला. चंदन तस्करांनी देखील तसा प्रयत्न करून पाहिला. एनजी केसरी यांना त्या झाडाच्या बदल्यात मोठ्या रकमेचं आमिषही दाखवण्यात आलं होतं, पण त्यांनी चंदनाच्या झाडाला अगदी निरपेक्ष भावनेने जीवापाड जपलं. चंदनाच्या झाडाभोवती त्यांनी मजबूत लोखंडी जाळी बसवून त्याचं संरक्षण केलं. केसरी यांनी आपल्या घराभोवती देखील मोठं कंपाऊंड बांधलं होतं. पण आज 40 वर्षांनी हेच चंदनाचं झाड जमिनीवर पडलं. गेल्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा फटका चंदनाच्या झाडालाही बसला. या झाडाच्या शेजारचं एक भलं मोठं झाड चंदनाच्या झाडावर आणि त्या भोवती असलेल्या लोखंडाच्या सुरक्षा जाळीवर कोसळलं. त्यामुळे चंदनाचं झाडही खाली पडलं. आता अशा वेळी अनेक जण स्वार्थासाठी स्वतःच अशा मौल्यवान झाडाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतात किंवा मग काहीतरी शॉर्टकटचा मार्ग वापरतात. पण एनजी केसरी यांनी तसं न करता या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन झाडाची पाहणी केली आणि ते झाड म्हैसूर येथील सरकारी चंदन डेपोमध्ये हलवलं. दरम्यान त्या झाडाच्या गुणवत्ता तपासणीनंतर झाडाचं वजन जवळपास 1 मेट्रिक टन असल्याचं समोर आलं. पुढे हे झाड कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड या सरकारी कंपनीने खरेदी केलं. ही कंपनी म्हैसूर सँडल सोप आणि इतर प्रोडक्ट्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने झाडाच्या बदल्यात एनजी केसरी यांना जवळपास 28 लाख रुपये दिले. कोणतीही अपेक्षा न ठेवता तब्बल 40 वर्ष चंदनाच्या झाडाची देखभाल केल्याचे आता अचानकपणे केसरी यांना लॉटरी लागली. पण केवळ आर्थिक फायदाच नाही, तर गेली अनेक वर्ष चंदनाच्या झाडाचं जतन, संवर्धन आणि चोरीपासून संरक्षण केल्यामुळे कर्नाटक सरकार आणि संबंधित कंपनीने एनजी केसरी यांना सँडलवूड शिरोमणी हा पुरस्कार देऊन सन्मान केला. मंडळी, मुसळधार पावसामुळे केसरी यांचं रातोरात नशीब पालटलं. देने वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है, ही हिंदी म्हण या ठिकाणी 100% लागू झाल्याचं पाहायला मिळते. अर्थात बागेत आपोआप उगवलेलं एक साधं रोपटं केसरी यांनी केवळ निसर्गावरील प्रेम म्हणून जपलं आणि वाढवलं सुद्धा. पण गेल्या 40 वर्षात त्यांनी या संदर्भात कुठलाही स्वार्थ बाळगला नाही. आता मात्र उतार वयात न मागता केवळ निसर्गावरील प्रेमाचं आणि संयमाचं फळ त्यांना मिळालं. बाकी या स्टोरी बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि देदनका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.